त्या रात्री माझी इच्छा नसताना मी सासऱ्याच्या खोलीत झोपायला गेले. रात्री मी सासऱ्याच्या बेडवर त्यांच्या शेजारी झोपले होते. सासरे रात्री बिना शर्ट झोपायचे हे मला त्या दिवशी समजलं. त्यांनी माझ्यासमोरच त्यांचा कुर्ता बाजूला केला. त्यांना पाहून मला तर फार लाज वाटत होती. मी त्यांना पाठमोरी होऊन पांघरून ओढून झोपून गेली. त्यांच्या काही वेळाने माझ्या अंगावर सासऱ्यांचा हात आला आणि त्यांचा तो स्पर्श साधारण नव्हता. अचानकच ते माझ्या फारच जवळ आले होते. त्यांचा हात नको त्या ठिकाणी जायला लागले होते. त्यांनी माझ्या अंगावर हात टाकून मला एवढ्या जोराने पकडलं होतं जसं की त्यांनी उशी पकडली असावी. त्याचा मला स्पर्श होताच मी जोराने ओरडले आणि मी शेजारीत नसलेल्या नमस्कार मित्रांनो, माझे नाव अंजली आहे. माझ्या कुटुंबामध्ये आई, बाबा, माझी एक लहान बहीण आणि भाऊ आहे. मी सगळ्यात मोठी आहे. मी दिसायला खूप सुंदर आणि शरीराने सडपातळ आहे आणि माझं वय 20 वर्ष आहे. आता मी लग्नाच्या वयात आले होते. माझ्यासाठी खूप चांगले चांगले स्थळ येत होते. काही दिवसांनी एका श्रीमंत कुटुंबात माझं लग्न ठरलं आणि महिन्याभरातच माझं लग्न झालं. माझ्या सासरच्या घरी आम्ही तिघेच होतो. मी, माझा नवरा आणि सासरे बुवा. मला सासूबाई नव्हत्या. जेव्हा विशालचं स्थळ आलं तेव्हा माझ्यापेक्षा माझे आई बाबा फार खुश होते, कारण माझ्या सासरेबुवांनी लग्नाचा सगळा खर्च करण्याची जबाबदारी घेतली होती. त्यात मला सासूबाई नव्हत्या. आईचं म्हणणं होतं की आता विशालची आई नाही आहे, त्यामुळे लग्न झाल्याच्या दिवसापासूनच तुझा संसार तुझ्या हातात असेल. लग्न झाल्यावर आई म्हटली होती त्याचप्रमाणे सगळा संसार माझ्या हातात आला होता. सासऱ्यांनी तर स्वतः माझ्या हातात घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. सुरुवातीच्या महिनाभर सासऱ्यांचं जे वागणं होतं ते पाहून तर मी स्वतःला फार नशिबान समजत होते की मला एवढे चांगले सासरे मिळाले. ते मला सोनेप्रमाणे नाही तर त्यांच्या मुलीप्रमाणे वागवायचे. पण अचानक सासरे जरा नाराज राहू लागले होते. त्यांनी अचानक माझ्याशी बोलणं कमी केलं होतं. मी आणि विशाल परदेशात जाण्याच्या काही दिवसापूर्वीपासून सासऱ्याचं ते वागणं सुरू झालं होतं, जे मला शांत शांत राहू लागले होते. मी त्यांना त्यांचं अचानक शांत होण्याचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले, सुनबाई, तुमच्या लग्नाला 1 महिना पण झाला नाही. आता तू मला एकटं सोडून तुझ्या नवऱ्यासोबत विदेशात निघून जाशील. मग तुझ्याशिवाय मी या घरात एकटं राहायचं तरी कसं? सासऱ्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले, कारण सासऱ्यांनी काहीच दिवसात मला फार जीव लावला होता. तसं तर ते मला घरातल्या कुठल्याही कामाबाबतीत काही त्रास द्यायचे नाही. मी जी भाजी बनवली ती ते गोड मानून खायची. मी त्यांना समजावलं की माझं विशालसोबत जाणं गरजेचं आहे. लग्नानंतर लग्नाची बायको होणाऱ्या नवऱ्यासोबत राहणार नाही तर कोठे राहील? तुम्ही चिंता करू नका. आपण फोनद्वारे तर संपर्कातच राहू आणि अधूनमधून येत जाऊ. एवढे समजवल्यावर ही ते नाराजच दिसत होते. आता लग्नाच्या महिन्यानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत त्यांच्या नोकरी ठिकाणी परदेशात जायला निघाले होते. विशालसोबत परदेशात जाण्याचा दिवस आला. मी माझ्या नवऱ्यासोबत जायला फार उत्साहित होते, परंतु ऐन वेळेला सासऱ्यांनी घोळ घातला. तर झालं असं, जोपर्यंत ओला येत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या सामान हॉलमधून आणून ठेवल्या होत्या. माझं पासपोर्ट मी बाहेर टेबलवर ठेवला होता, जेणेकरून जातेवेळी आठवणीने मी ते माझ्या पर्समध्ये ठेवेल. ओला कार यायला अजून 15 मिनिट बाकी होते तेव्हा मी माझी पर्स घ्यायला माझ्या खोलीत गेले. मी खोलीतून पर्स घेऊन येत नाही
तोपर्यंत तर सासऱ्याने बाहेर हॉलमध्ये माझ्या पासपोर्ट सोबत गोंधळ घालून ठेवला होता. मी खोलीतून बाहेर आले तसं समोरच दृश्य पाहून मी खूपच चिडले होते. सासरे मागाशी हॉलमध्ये बसून चहा पित होते. खोलीत जाण्यापूर्वी मी त्यांना कॉफीचा कप देऊन गेले होते. ते कप माझ्या पासपोर्टवर सांडतील हे मला ठाऊक नव्हतं. हॉलमध्ये माझा खराब झालेला पासपोर्ट पाहून मी फार चिडले. मी सासऱ्यांना म्हणाले, सासरे बुवा, हे तुम्ही काय केलं? माझ्या पासपोर्टवर तुम्ही कॉफी कसा काय सांडला? तेव्हा सासरे घाबरतच म्हणाले, सुनबाई, माझ्याने चुकीनं कॉफीच्या कपाला धक्का लागला आणि ते सगळं चुकून झालं. मला माफ कर सुनबाई. सासऱ्याने ते मुद्दाम केलं होतं की त्याच्याने ते चुकून झालं होतं. ते तर मला पण माहीत नव्हतं. पासपोर्टवर कॉफी सांडल्यामुळे माझं नाव आणि फ्लाईट नंबर व्यवस्थित दिसत नव्हते. ते सगळं काही झालं तेव्हा विशाल रूममध्ये नव्हता. तो काही वेळाने बाहेरून आत घरात आला. येताच तो म्हणाला, मधू, बाहेर ओला गाडी आहे, चल आता आपल्याला निघायला हवं. विशाल त्याच्या वडिलाचे पाया पडायला खाली वाकला तशी त्याची नजर माझ्या पासपोर्टवर गेली. पासपोर्ट पाहताच विशालही चिडला होता. त्याला वाटलं की मीच त्यावर कॉफी सांडली आहे. तो मला म्हणाला, अंजली, तू हे काय केलंस? तुला माझ्यासोबत परदेशात येण्याची इच्छा नव्हती तर मला तसं सांगायचं ना. उगाचच हे असं विचित्र वागणं काय आहे? तेव्हा मी त्याला सगळं काही सांगितलं. तो त्याच्या वडिलांना जास्त काही बोलू शकला नाही. परंतु जेव्हा विशाल एकटाच परदेशात जायला निघाला होता, तो म्हणाला, अंजली, तुझ्या पासपोर्टवरील तुझं नाव आणि फ्लाईंग नंबरही पूर्णपणे पुसट झाले आहेत. त्यामुळे आता तुला तर माझ्यासोबत परदेशात येता येणार नाही. तुझ्या पासपोर्टवर कॉफी सांडल्यामुळे त्याच्यामधील माहिती पूर्णपणे दिसत नाही. असं समज एक प्रकारे तुझं पासपोर्ट पूर्णपणे डेड झालंय. आता नवीन पासपोर्ट बनवायला कितीतरी महिने जातील. आता मी तर अजून जास्त दिवस इथे थांबू शकत नाही. मला माझ्या जॉबसाठी जावंच लागेल. त्यावेळी माझा नवरा एकटा विदेशात जायला निघाला होता. जाताना तो म्हणाला की मी लवकरच तुझं नवीन पासपोर्ट बनवायला टाकतो. चिंता करू नकोस. झालंच तर मी लवकरच तुला भेटायला येण्याचा प्रयत्न करेन. विशालला टाटा करताना माझ्या डोळ्याला अश्रूच्या धारा यायला लागल्या होत्या. अगदी क्षणातच माझा आनंद सासरेबुवांमुळे दुःखात बदलला होता. तेव्हा विशालला गाडीजवळ सोडून मी घरात यायला निघाले. मी अचानक मागे वळले तेव्हा माझी नजर सासऱ्यावर गेली. ते मला हसताना दिसले होते. सुनेसोबत एवढा मोठा प्रसंग घडून गेला आणि ते गालातल्या गालात हसत होते. मला घरी थांबून घेण्याचा त्यांचाच तर तो प्लॅन होता. मला तर सासरेबुवाचा खूप राग येत होता. त्या रात्री रागाच्या भरात मी अश्रू गात बसले होते. काही वेळाने अचानक माझ्या पाठीवर हात आला. माझ्या पाठीवर हात ठेवणारे सासरे होते. तेव्हा खोलीत येऊन ते माझी समजूत काढू लागले. ते म्हणाले, सूनबाई, माझ्याने जे झालं ते चुकून झालं. त्यावेळी सासाच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्यांचे अश्रू पाहून मी समजले की खरंच त्यांच्याने जेही झालं ते चुकून झालं. मी तेव्हा त्यांना माफ केलं व म्हणाले, ठीक आहे, अजून काही महिने मी इथे राहायला तयार आहे. नवीन पासपोर्ट तयार होताच विशाल मला त्यांच्यासोबत विदेशात घेऊन जाईल. त्यावर ते म्हणाले, हो, आज ना उद्या तुला तुझ्या नवऱ्यासोबत जायचंच आहे. मी तुला इथे ठेवून करू तरी काय? शेवटी तुझा संसार तुलाच सांभाळायचा आहे. सासऱ्याजवळ राहून थोडीच तुला मोहपालं होणार आहे. त्यासाठी तर तुला विशालसोबतच राहावं लागेल ना. तुम्ही दोघं सोबत राहाल तेव्हाच तर माझा वंश पुढे वाढेल. मला समजवताना त्यांच्या बोलण्याची दिशा
नको तेथे वळत चालली होती. तेव्हा मी त्यांना म्हणाले, मी तुम्हाला माफ केलं आहे. आता मला फार झोप येते. तुम्हीही जाऊन झोपा. रूम बाहेर जाण्याआधी सासऱ्याने त्यांच्या हाताने मला पांघरून ओढून आणि मग ते त्यांच्या खोलीतून बाहेर गेले. पुढे 4-5 दिवस असेच गेले. मी सासऱ्यांना माफ केलं असलं तरी कुठे ना कुठे माझ्या मनात राग तर होता आणि कदाचित ते सासऱ्यांनाही समजत होतं. ते आता माझ्याशी बोलण्यासाठी काही कारण नसतानाही माझ्या मागे पुढे फिरू लागले होते. एके दिवशी शेजारच्या माझ्या एका मैत्रिणीचे वाढदिवस असल्याने मला तिथे जायचे होते. सायंकाळी साधारण 6 किंवा 6:30 वाजले असतील. मला कपडे बदलायचे होते, पण माझी लाल कलरची साडी सापडत नव्हती. मी हॉल बेडरूम सगळं शोधून थकले. मी सासरेबुवांच्या रूममध्ये गेले तेव्हा सासरेबुवा अचानक म्हणाले, सूनबाई, मी बाहेर जात आहे. आणि असं सांगून तो घाईघाईत निघून गेला. मी त्याला होकार दिला. मग मी माझी साडी शोधायला लागले तेव्हा अचानक माझी नजर सासरेबुवाच्या बेडखाली पडलेल्या माझ्या लाल साडीवर गेली. मला आश्चर्य वाटले. माझे कपडे इथे कसे आले? मला थोडा उशीर झाला होता आणि मला वाढदिवसाला जायचे होते, म्हणून मी पटकन माझी साडी उचलली आणि घालायला घेतली. पण घातल्यावर मला काहीतरी चिकट जाणवले. मी लगेच साडी काढली आणि पाहिले तर त्यावर काहीतरी गडद डाग होता. हे काय आहे? मी समजून गेले. तुम्ही पण समजूनच गेले असेल. मी विचार केला तेव्हा मला समजले की हे सासरेबुवांचे कारनामे आहे. मी विचार केले, सासरेबुवा असं का वागत आहे? पण त्यावेळी माझ्याकडे विचार करायला जास्त वेळ नव्हता. मी दुसरी साडी घालून फंक्शनला निघाले. मी दिवसभर तेच विचार करत होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडले. सकाळी मी हॉलमध्ये गेले तेव्हा सासरेबुवा बाथरूममधून घाईघाईत बाहेर आले आणि म्हणाले, सूनबाई, मी बाहेर जात आहे. मी होकार दिला आणि ते निघून गेले. मी कपडे बदलत असताना माझी नजर बाथरूममध्ये पडलेल्या एका कपड्यावर गेली. ते पाहून मी थबकले. मी विचार करायला लागले होते की नवरा विदेशात गेल्यापासून सासरेबुवा खूपच येडेचाळे करत आहे. सासरेबुवा आता माझ्या खूपच जवळ यायला लागले होते. आता तर मी काम करत असताना मला काही ना काही मदत करण्यासाठी ते किचनमध्ये येतच असायचे. त्या दिवशी मी किचनमध्ये पीठ मळत होते आणि सासरेबुवा माझ्या मागे असलेल्या डायनिंग टेबलवर बसले होते. तेव्हा माझे दोन्ही आहेत ते म्हणाले, सूनबाई, झोप येते असताना मला काही सुधरत नाही. रोज रात्रीची माझी सवय आहे. माझ्या शेजारी असलेली उशी मी अशाच प्रकारे जवळ घेऊन झोपत असतो. कदाचित शेजारी उशी आहे असं समजून मी चुकून तुला बिघडलो. असंही त्यात माझी चूक नाही, कारण तू ही उशीप्रमाणेच अगदी मऊशीर आहेस. त्यामुळे मला समजलंच नाही आणि मी उशीला स्पर्श करतोय की तुला. सासऱ्यांचे पाहणे तर एकापेक्षा एक होते. तेव्हा मी अर्ध्या रात्री त्यांच्या खोलीतून बाहेर पडले. माझ्या खोलीत गेल्यानंतरही वारंवार मला सासऱ्यांच्या मगाशी झालेल्या त्या स्पर्शाचा भास होत होता आणि मला माझी चीड येत होती. मी सासऱ्यांसोबत एकटी त्या घरात फसले आहे असं मला वाटू लागलं होतं. पुन्हा पुढच्या दिवशी दिवसातून 4 वेळा सासऱ्यांचं अंग थरथरलं होतं आणि त्यांनी माझ्याकडून सेवा करून घेण्याचा एकही चान्स सोडला नव्हता. ते कधी माझ्याकडून हातापायाला तेल लावून घेत होते तर कधी मला त्यांच्याजवळ बसवत होते. त्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या डोक्याला तेल मालिश करायला सांगितली होती. तेल मालिश करत असताना मी सासऱ्यांच्या जवळ उभे होते. मी माझ्या कामात गुंग असताना सासऱ्याने अचानक त्यांची मान फिरवली. त्यावेळी त्यांचा चेहरा थेट माझ्या गळ्याच्या खालच्या बाजूस स्पर्श झाला.
त्याचा मला नको तिथे स्पर्श होताच मला फार राग आला होता. मी तेव्हाच त्यांना म्हणाले की आज नंतर मी तुमचे हे कसलेही काही काम करणार नाही. मी तुमची केअरटेकर नाही, तुमची सून आहे. सुनेकडून कुठला सासरा असे काम करून घेतो? तेव्हा मी सासऱ्यांवर पहिल्यांदाच एवढी चिडले होते. त्यांनी मुकाट्याने माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं होतं. तेव्हा मी फार रागात होते. रागाच्या भरात मी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं. काही वेळाने माझ्या मोबाईलवर नवऱ्याचा फोन आला. मी लगेच रडायला लागले. विशाल मला म्हणाला, काय झालं आहे? का रडत आहेस? पण मी सासऱ्यांबद्दल काही बोलू शकले नव्हते, कारण विशालला माझ्यावर भरोसा आला नसता. मी विशालला बोलले की मला तुझी खूप आठवण येत आहे. आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालं नव्हतं आणि तुम्ही मला सोडून गेले. मी अजून रडायला लागले. विशालने मला शांत बसवलं आणि बोलता बोलता मला झोप लागली. मी चांगली गाढ झोप घेतली होती, त्यामुळे झोपेतून उठल्यावर माझे डोळे पूर्णपणे उघडले होते. सकाळी उठताच मी बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये जाताच मी स्वतःला आरशात ज्या अवतारात पाहिलं त्या अवतारातच स्वतःला पाहून मी तर थक्कच राहिले होते. मी नवरीच्या विषयात होते ते तर मला माहीत होतं, परंतु त्यावेळी माझ्या कपाळावर खूप लांब असं सिंदूर होतं आणि गळ्यात एक नवीन प्रकारचं मंगळसूत्र होतं. त्या डिझाईनचं मंगळसूत्र माझ्याकडे तर नव्हतं. मग अचानक त्या नवीन डिझाईनचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आलं कुठून? आणि एवढं मोठं सिंदूर मी लग्न झाल्यापासून आजपर्यंत तरी भरलं नव्हतं. बहुतेक काल रात्री मी विशालचे प्रेमात जरा जास्तच गडगड झाले होते, त्यामुळे मी त्यांच्या प्रेमाच्या गप्पा ऐकून एवढं सिंदूर भरलं असेल. असो, तेव्हा मी माझं आवरून खोलीतून बाहेर गेले. सासरे मला बाहेरच्या हॉलमध्ये टीव्हीवर बातम्या बघताना दिसले. तरी पण मला एवढं मोठं सिंदूर आणि गळ्यातलं मंगळसूत्र बद्दल सासरेबुवाला विचारले तर सासरेबुवा माझ्यावर खूप चिडले. त्यावर ते म्हणाले, सूनबाई, तू मला ज्या प्रकारे प्रश्न केला तसंच मीही वेडेवाकडे तुला उत्तर देत आहे. आता तू सांग, विशाल अचानक इथे कसा येईल? तो तर त्याच्या जॉबसाठी परदेशात आहे. तुला अचानकच विशाल घरी आला असं कसं वाटलं? तुझी झोप तर पूर्ण झाली आहे ना? सासऱ्याचं बोलणं ऐकून काही वेळासाठी मी विचारात गेले. म्हणाले की तू माझ्या खोलीत झोप. मी सासऱ्यांच्या खोलीत कसं काय झोपावं तेच मला समजत नव्हतं. माझ्यासाठी तर ती खूप गोष्ट अशक्य होती. मी त्यासाठी त्यांना नकार देऊन माझ्या खोलीत निघून गेले. परंतु तेव्हा लगेचच मला विशालचा फोन आला. तो म्हणाला, बाबांना त्रास होतोय आणि तू त्यांची काळजी घेत नाहीयेस असं मला समजलं. अंजली, तू त्या घरातली एकुलती एक सून आहे. सासऱ्यांची काळजी घेणं हे तुझं कर्तव्य आहे. तिथे बाबांची तब्येत ठीक नसेल तर मग इथे माझं कामात मन लागणार नाही. तुला मला टेन्शनमध्ये ठेवायचं असेल तर माझ्या बाबांची काळजी घेऊ नकोस. विशालने त्यांच्या बोलण्यातून मला इमोशनल केलं होतं. तेव्हा मी त्याला म्हणाले की मी बाबांची व्यवस्थित काळजी घेते. तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. तू तुझ्या कामावर लक्ष दे. त्या रात्री माझी इच्छा नसतानाही मी सासऱ्यांच्या खोलीत झोपायला गेले. रात्री मी सासऱ्यांच्या बेडवर त्यांच्या शेजारी झोपले होते. सासरे रात्री बिना शर्ट झोपायचे हे मला त्या दिवशी समजलं. त्यांनी माझ्यासमोरच त्यांचा कुर्ता बाजूला केला. त्यांना पाहून मला तर फार लाज वाटत होती. मी त्यांना पाठमोरी होऊन पांघरून ओढून झोपी गेली. त्यांच्या काही वेळाने माझ्या अंगावर सासऱ्यांचा हात आला आणि त्यांचा तो स्पर्श साधारण नव्हता. अचानक ते माझ्या फारच जवळ आले होते. त्यांनी माझ्या अंगावर हात टाकून मला एवढ्या जोराने पकडलं होतं जसं की त्यांनी उशी पकडली असावी. त्यांचा मला स्पर्श होताच मी जोराने ओरडले आणि मी शेजारी असलेल्या
लाईट सुरू केला. लाईट सुरू होताच सासऱ्यांनी त्यांचा हात माझ्यापासून बाजूला केला. मी त्यांच्या शेजारून उठून बसले व त्यांना म्हणाले, सासरेबुवा, तुम्ही काय करत आहात? यासाठी तुम्ही मला तुमच्या खोलीत झोपायला बोलवलंत का? तेव्हा ते माझ्याशी डोळे चोरतच बोलू लागले. ते असं दर्शवत होते जसं की ते झोपेत आहेत. ते म्हणाले, सुनबाई, झोप येत असताना मला काही सुचत नाही. रोज रात्रीची माझी सवय आहे. माझ्या शेजारी असलेली उशी मी अशाच प्रकारे जवळ घेऊन झोपत असतो. कदाचित शेजारी उशी आहे असं समजून मी चुकून तुला बिघडलो. असंही त्यात माझी चूक नाही आहे, कारण तू ही उशीप्रमाणेच अगदी हुशार आहेस. त्यामुळे मला समजलंच नाही की मी उशीला स्पर्श करतोय की तुला. सासांचे बहाणे तर एकापेक्षा एक होते. तेव्हा मी अर्ध्या रात्री माझ्या खोलीतून बाहेर पडले. माझ्या खोलीत गेल्यानंतरही वारंवार मला सासऱ्यांचा मगाशी झालेल्या त्या स्पर्शाचा भास होत होता आणि मला माझी चीड येत होती. मी सासऱ्यांसोबत एकटी त्या घरात फसले आहे असं मला वाटू लागलं होतं. पुन्हा पुढच्या दिवसातून 4 वेळा सासऱ्यांचं अंग थरथरलं होतं. त्यांनी माझ्याकडून सेवा करून घेण्याचा एकही चान्स सोडला नव्हता. ते कधी माझ्याकडून हातापायाला तेल लावून घेत होते तर कधी मला त्यांच्याजवळ बसवत होते. त्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या डोक्याला तेल मालिश करायला सांगितली होती. तेल मालिश करत असताना मी सासऱ्यांच्या जवळ उभे होते. मी माझ्या कामात गुंग असताना सासऱ्यांनी अचानक त्यांची मान फिरवली. त्यावेळी त्यांचा चेहरा थेट माझ्या गळाच्या खालच्या बाजूस स्पर्श झाला. त्याचा मला नको तेथे स्पर्श होताच मला फार राग आला होता. मी तेव्हाच त्यांना म्हणाले की मी आजनंतर तुमचे हे असले काही काम करणार नाही. मी तुमची केअरटेकर नाही, तुमची सून आहे. सुनेकडून कुठला सासरा असे काम करून घेतो? तेव्हा मी सासऱ्यांवर पहिल्यांदा एवढी चिडले होते. त्यांनी मुकाट्याने माझं सगळं बोलणं ऐकून घेतलं होतं. तेव्हा मी फार रागात होते. रागाच्या भरात मी स्वतःला खोलीत बंद करून घेतले. काही वेळाने माझ्या मोबाईलवर नवऱ्याचा फोन आला. मी लगेच रडायला लागले. विशाल मला म्हणाला, काय झालं आहे? का रडत आहेस? पण मी सासऱ्याबद्दल काही बोलू शकत नव्हते, कारण विशालला माझ्यावर भरोसा आला नसता. मी विशालला बोलले की मला तुझी खूप आठवण येत आहे. आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला नव्हतं आणि तुम्ही मला सोडून गेले. मी अजून रडायला लागले. राहुलने मला शांत बसवले आणि बोलता बोलता मला झोप लागली. मी चांगली गाढ झोप घेतली. त्यामुळे झोपेतून उठल्यावर माझे डोळे पूर्णपणे उघडले होते. सकाळी उठताच मी बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये जाताच मी स्वतःला आरशात ज्या अवतारात पाहिलं त्या अवतारात स्वतःला पाहून मी तर थक्कच राहिले होते. मी नवरीच्या विषयात होते ते तर मला माहीत होतं, परंतु त्यावेळी माझ्या कपाळावर खूप लांब असं सिंदूर होतं आणि गळ्यात एक नवीन प्रकारचं मंगळसूत्र होतं. त्या डिझाईनचं मंगळसूत्र माझ्याकडे तर नव्हतं. मग अचानक त्या नवीन डिझाईनचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात आलं कुठून? आणि एवढं मोठं सिंदूर मी लग्न झाल्यापासून आजपर्यंत तरी भरलं नव्हतं. बहुतेक काल रात्री मी विशालच्या प्रेमात जरा जास्तच गरगस झाले होते. त्यामुळे मी त्यांच्या प्रेमात गप्पा ऐकून एवढं सिंदूर भरलं असेल. असो, तेव्हा मी माझं आवरून खोलीतून बाहेर गेले. सासरे मला बाहेरच्या हॉलमध्ये टीव्हीवर बातम्या बघताना दिसले. तरी पण मला एवढा मोठा सिंदूर आणि गळ्यातलं मंगळसूत्राबद्दल सासरेबुवाला विचारले तर सासरेबुवा माझ्यावर खूप चिडले. त्यावर ते म्हणाले, सुनबाई, तू मला ज्या प्रकारे प्रश्न केला तसंच मीही वेडेवाकडे तुला उत्तर देत आहे. आता तूच सांग, सुनील अचानक इथे कसा येईल? तो तर त्याच्या जॉबसाठी परदेशात आहे. तुला अचानक विशाल घरी आला असं कसं वाटलं?
तुझी झोप तर पूर्ण झाली आहे ना? सासऱ्याचं बोलणं ऐकून काही वेळासाठी मी विचारात गेले, कारण रात्री मी माझ्या नवऱ्यासोबत वेळ घालवला होता. फक्त रात्रीच नाही तर सकाळीही विशालने माझ्यासोबत वेळ घालवला होता. मी जे काही काल रात्रीपासून अनुभवत होते ते सगळं खरं होतं की ते माझं स्वप्न होतं, मला तर काही समजत नव्हतं. तेव्हा मी माझा मोबाईल चेक केला की रात्री मला विशालचा फोन आला होता की नाही. रात्री मी व विशाल व्हिडिओ कॉलवर बोललो तर होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी काल रात्री माझ्या नवऱ्याच्या प्रेमाच्या गोष्टीत जरा जास्तच गुंतले होते. मी जे समजत होते की मी माझ्या नवऱ्यासोबत वेळ घालवला तो सगळा माझा भ्रम होता. तो सगळा भ्रम असूनही मला तेव्हाही एक वेगळाच थकवा जाणवत होता. असो, मी जरा जास्तच विचार करत आहे असं मला वाटू लागलं. काल रात्रीपासून जोही भ्रम मला झाला होता तो आठवून मला हसू येऊ लागलं. मी माझ्यासोबतच झालेला तो किस्सा विशाललाही सांगायचं ठरवलं. तेव्हा मला घरात फारच काम होते, म्हणून मग मी त्याला संध्याकाळी फोन लावायचं ठरवलं. त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता, कारण विदेशात गेल्यापासून विशाल पहिल्यांदा माझ्याशी एवढा वेळ व्हिडिओ कॉलवर बोलला होता आणि त्यात त्याचं बोलणं फार प्रेमाने होतं. माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तशीच काहीशी चमक मला सासरेबुवांच्या चेहऱ्यावरही दिसून येत होती. अचानकच त्यांच्या चेहऱ्यावर ती कसली चमक आली होती कोणास ठाऊक. त्या दिवशी संध्याकाळी मला मोकळा वेळ मिळताच मी विशालला व्हिडिओ कॉल करू लागले. त्याला कॉल करण्याआधी मी छान तयार झाले होते. विशालने माझ्यासाठी पाठवलेला तो रेड गाऊन घालून मी छान तयार झाले. मी त्याला व्हिडिओ कॉल करणारच तोच मला त्याचा प्रोफाईल फोटो दिसेनासा झाला आणि माझ्या मोबाईलवर काहीतरी मेसेज आली. मी त्या मेसेज फोटोवर क्लिक केलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती, कारण मी जे फोटो बघत होते ते विशालचे होते, परंतु कोणा पर्सरीसोबत, आणि ती त्याची गर्लफ्रेंड नसून बायको आहे असं वाटत होतं. ती एक लग्न झालेली महिला दिसत होती आणि त्याचे ते फॅमिली फोटो वाटत होते. ते फोटो पाहून माझ्या डोळ्यात अश्रू येऊ लागले. मला वाटलं कुणीतरी माझी मस्करी करत आहे किंवा ऑनलाईन फोटो बनवून विशालची ही मजा घेत आहे. तेव्हा मी विशालला फोनवर फोन करत होते, पण त्याचा नंबर बंद येत होता. तेव्हा मी सासऱ्यांच्या खोलीत गेले व त्यांचा फोनवरून विशालला फोन लावू लागले. त्यावेळी माझ्या डोळ्यात अश्रू होते. मला रडताना पाहून सासरे माझ्याजवळ आले. ते म्हणाले, "सूनबाई, तुझ्या डोळ्यात अश्रू का आणि तू एवढी का चिंतेत आहेस?" तेव्हा मी त्यांना सुनीलचे ते पर्सरीसोबतचे फोटो दाखवले. ते पाहून ते म्हणाले, "माझा मुलगा नालायक निघाला सूनबाई." मी त्यांना म्हणाले, "आपण पोलीस ठाण्यात जाऊया. कोणीतरी आपल्यासोबत विशालबद्दल मस्करी करतंय." मी पोलिसात जायला निघाले तसं सासऱ्यांनी मला अडवलं. ते म्हणाले, "पोलिसात जाऊन काही फायदा होणार नाही. आता झालं गेलं ते विसर. आता विशाल कधीच परत येणार नाही. इथून पुढे मी तुला सांभाळेल. ही एवढी प्रॉपर्टी आता तुला सांभाळायची आहे." तेव्हा मी सासऱ्याशी प्रेमाने बोलत होते. ते ऐकून मी म्हणाले, "जर इथे माझा नवरा नसेल तर मी तुमची प्रॉपर्टी सांभाळून करी तर काय?" त्यावर ते म्हणाले, "तुझा नवरा इथेच आहे तुझ्यासमोर." ते काय बोलत होते ते मला समजत नव्हतं. त्यांनी तेव्हा मला त्यांच्या व त्यांच्या लग्नाचे फोटो दाखवले. सासरे म्हणाले, "मी आहे तुझा नवरा. काल रात्रीच आपलं लग्नही झालं आणि लग्नाची पहिली रात्रही आपण सेलिब्रेट केली. तू मला ज्या प्रकारे प्रेमाने जवळ केलं होतंस त्यावरून तुझं प्रेमही समजलोय. आज सकाळी तू उठताच मला जवळ केलं होतंस.
सासऱ्याचं बोलणं ऐकून मी अजूनच चकित झाले. त्यांनी काल माझ्याशी धोक्याने लग्न केलं होतं आणि जो मी भ्रम समजत होते तो माझा भ्रम नव्हता. ज्याला मी बेशुद्धीच्या अवस्थेत माझा नवरा समजत होते तो माझ्यासोबत वेळ घालवणारा व्यक्ती माझे सासरे होते. तेव्हा मी त्यांना असं दर्शवलं की मला त्यांच्यासोबतच लग्न मान्य आहे. मी त्यांच्यासोबत जरा जवळीकतेने वागू लागले. तसं त्यांनी मला सगळं खरं सांगितलं. विशाल त्याचा मुलगा नव्हताच. ते म्हणाले, विशाल माझ्या दूरच्या मित्राचा मुलगा आहे. तो 2 मुलाचा बाप आहे. तो पैशासाठी किती लालची आहे हे मी जाणून होतो. म्हणून मी या कामासाठी त्याला निवडलं. मी त्याला हवा तेवढा पैसा दिला. त्या बदल्यात तो माझं हे काम करायला तयार झाला. माझ्याजवळ एक विवाह जुळवणीचा ग्रुप आहे. त्यात मी तुला बघितलं होतं. तू मला फार आवडली होतीस. मला तू काही करून मिळवायचं होतं. म्हणून मी विशालला माझा मुलगा सांगून तुझं त्याच्याशी खोटं लग्न लावलं. खरं तर तू या घरात माझी बायको म्हणून आली आहेस. तुझं आणि विशालचं लग्न सगळं काही नाटक होतं. सासऱ्यांच्या तोंडून सत्यता ऐकून मी थक्कच राहिले होते. काल रात्री त्यांनी पूर्ण दुधाच्या पातेल्याचंच गुंगीच औषध मिळवून ठेवलं होतं. त्यामुळे बेशुद्धीच्या अवस्थेत डोळ्यांवर अंधारी आल्यामुळे मी सासऱ्यांना विशाल समजून बसले. विशालच्या नावाने मला जे गिफ्ट पाठवण्यात आले होते तेही सासऱ्यानेच पाठवले होते. काल रात्री विशालने व्हिडिओ कॉल केला ते सासऱ्यांचाही प्लॅन एक हिस्सा होता. त्यावेळी सगळी सत्यता समजूनही मी काही करू शकत नव्हते. ती रात्र मी जशी तशी सासऱ्यासोबत मुकाट्याने घालवली. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच मी त्या घरातून पळ काढला आणि विशाल व त्यांच्या त्या बनावट बापाला त्या दोघांनाही मी पोलिसात दिलं.